नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी जागतिक जल दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपण सर्वजण एक महत्वपूर्ण उपक्रमाचे साक्षीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरण व रुंदीकरण ह्या मृद व जलसंधारण खात्याच्या महत्वपूर्ण योजनेची माहिती देण्याच्या पोर्टलचं आज या ठिकाणी माझ्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आज या ठिकाणी सन्माननीय शांतीलालजी मुता साहेब उपस्थित आहेत. आमचे सचिव मृद व जलसंधारण गणेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या एनजीओ, भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी महोदय आणि मृद व जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी वर्ग सुद्धा आज या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. या पोर्टलसाठी भारतीय जैन संघटनेने खऱ्या अर्थानं पुढाकार घेतलेला आहे. मी हे महत्वपूर्ण पोर्टल बनवणाऱ्या माननीय शांतीलालजी मुता आणि त्यांच्या सर्व सहकारी टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. खरं तर शेती, माती आणि पाणी या ज्या काही आपल्या जीवनाला अतिशय महत्वपूर्ण अशा बाबी आहेत किंवा घटक आहेत. सुपीक माती नसेल तर अन्न मिळणार नाही आणि पाणी नसेल तर सजीव कृती तलावर या ठिकाणी जगू शकणार नाही. असे म्हणतात की माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा जशा आवश्यकता आहे, तसंच सुपीक माती आणि पाणी नसेल तर यातील एकही बाबी खऱ्या अर्थानं पूर्ण होऊ शकत नाही. आता सन्माननीय शांतीलालजी मुता साहेबांनी प्रास्ताविक मध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या. आमचे सचिव गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी बोलले आणि म्हणूनच राज्य शासनाने खऱ्या अर्थानं मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार आणि त्याचप्रमाणे नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या योजना राबवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. अन्न पिकवण्यासाठी शेती सुपीक, खऱ्या अर्थानं जमीन सुपीक करणं आणि जमिनीखाली पाण्याची पातळी वाढवणं या दोन्ही योजनेचा मूळ उद्देश या बाबीमध्ये आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तलावातील गाळाचा पुनर्वापर खऱ्या अर्थानं मातीचा कस वाढवण्यासाठी व ती अधिक सुपीक करण्यासाठी आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यामुळे मातीची गुणवत्ता सुधारून खऱ्या अर्थानं अधिक उत्पन्न आमच्या शेतकरी बांधवांना कसं घेता येईल आणि चांगली शेती त्याला कसं करता येईल ही भूमिका या ठिकाणी शासनाची आहे. मृद व जलसंधारण खात्याच्या या महत्वपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती म्हणजे योजनेचा उद्देश, अर्ज करण्याची पद्धत, पात्रता, निकष याबाबत संपूर्ण माहिती आता आपल्याला एका क्लिकवर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मृद व जलसंधारण खात्यात आम्ही नेहमीच सातत्यानं स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन काम करीत असतो. अनेक स्वयंसेवी संस्था आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करीत आहे आणि त्यामध्ये विशेषतः मी या ठिकाणी कौतुक, अभिनंदन करेन सन्माननीय शांतीलालजी मुता साहेब आणि भारतीय जैन संघटनेचं की अनेक वर्षापासून या ठिकाणी ही संघटना एक सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी आम्ही सुद्धा समाजाचं देणं लागतो ही भूमिका ठेवून त्यामध्ये आघाडीची एक स्वयंसेवी संघटना म्हणून आमच्या सोबत काम करत आहे. सामाजिक भान जपत असलेली, समाजसेवेसाठी कायम तत्पर असलेली आणि भारतीय जैन संघटनेचे अनेक उपक्रम आहेत. परंतु आज जलसंधारण खात्याच्या विविध योजनेची माहिती देण्याच्या दृष्टीनं केलेल्या या पोर्टलचं उद्घाटन करताना मला मनापासून या ठिकाणी आनंद होतो आहे आणि नक्कीच मी त्यांचा या ठिकाणी धन्यवाद आणि आभार मानेन की त्यांनी शासनाच्या म्हणजे खास करून आमच्या मृद व जलसंधारण विभागाला हे अतिशय उपयुक्त असं पोर्टल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. या पोर्टलचे उद्दिष्ट राज्यातील गावांना माननीय मुख्यमंत्र्यांनी जसा आता उल्लेख केला की पाणीदार गावं कसे बनवता येईल आणि याच्यासाठी ही मदत या ठिकाणी होणार आहे. राज्यातील अनेक गावे आपण पाहतो की उन्हाळ्यात टंचाईग्रस्त होतात आणि त्यामुळे टंचाईचा सामना प्रशासनाला कशा पद्धतीनं करावा लागतो हे इथे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहित आहे. मग त्यामुळे अनेक ठिकाणी टँकर द्यावा लागतो, अनेक ठिकाणी विहिरी अधिग्रहण करावं लागते, अनेक वेळा करोडो रुपये तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी करावा लागतो आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या समस्येवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना, त्याच पद्धतीनं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण आणि सरळीकरण या योजना प्रत्यक्ष या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहेत. आणि आज या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये पाण्याचा साठा वाढवण्यापुरता
खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न करीत नाही, तर या माध्यमातून पर्यावरण संवर्धनालाही गती मिळणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून योजनेची खऱ्या अर्थानं तपशील माहिती अत्यंत सोप्या भाषेत मी आता पाहिलं की मुक्ताजी जेव्हा या ठिकाणी समजावत होते, सर्वांना सांगत होते, सोप्या आणि सुटसुटी भाषेत खऱ्या अर्थानं ही माहिती आता उपलब्ध झालेली आहे. शेती हा आमचा खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु जलस्रोताच्या कमीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्येला या ठिकाणी समोर जावं लागते आणि जिथे पाणी आहे तिथे शेतीमध्ये आपण उन्नती करू शकतो आणि यासाठी खऱ्या अर्थानं जलसंधारणाच्या योजना या आमच्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाच्या आणि उपयुक्त ठरतात. पाणी साठवून ठेवणे, पावसाचे पाणी अडवणे, जमिनीतले पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढवणे या मुद्द्यावर काम करणे आता अतिशय गरजेचं आहे, काळाची गरज आहे. राज्यातील सर्व सन्माननीय सरपंचांनी, ग्रामसेवकांनी, शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी सर्वांनी भारतीय जैन संघटनेचं बनवलेल्या या पोर्टलचा लाभ घ्यावा आणि आपल्या गावात ही योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान आणि मी विनंती करतो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं सांगणार आहे की आपलं खऱ्या अर्थानं फार मोठं सहकार्य आम्हाला लागणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व जिल्हाधिकारी महोदयाला वारंवार सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा सातत्यानं त्यांना सांगतो आहे की या माध्यमातून कुठेही निधीची कमतरता पडणार नाही. सरळ हा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी वर्ग करतो आहे आणि या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं एक चांगलं काम खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना उभं करता येईल. तसेच आपल्या सगळ्यांना या पोर्टलचा लाभ घेऊन ह्या योजना यशस्वी करण्यासाठी एकत्र टीम वर्क म्हणून काम करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा एनजीओच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घ्या. आपल्या गावांना पाण्याने समृद्ध करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या अर्थानं नवीन वाट या ठिकाणी निर्माण करा. अशा पद्धतीचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना हे चांगलं काम करण्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. परत भारतीय जैन संघटनेचं या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करून आणि खास करून शांतीलालजी गुप्ता साहेबांचं अभिनंदन करून मी या ठिकाणी या पोर्टलचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.